श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचे दिव्य महत्त्व. गुरुचरित्र हा ग्रंथ नसून तो साक्षात गुरुतत्वाचा अनुभव आहे. श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवतार कार्याचे, श्रीपाद श्री वल्लभवन श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या अलौकिक लीलांचे व करुणेचे हे अमृत आहे. जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो त्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर होतो, मनात धैर्य, संयम व वैराग्य निर्माण होते, संकटे हळूहळू दूर होऊ लागतात, गुरुकृपेने मार्ग सापडतो, भक्त व गुरु यांचे नाते अधिक दृढ होते. म्हणूनच म्हणतात, गुरुचरित्र वाचावे, ऐकावे, मनन करावे. गुरुचरित्र पारायण म्हणजे काय? ठराविक कालावधीत नियम व श्रद्धा पाळून संपूर्ण गुरुचरित्राचे वाचन करणे याला पारायण म्हणतात. हे पारायण म्हणजे गुरुचरणी केलेली सेवा आहे. पारायण करण्याची सविस्तर पद्धत. पारायण सुरू करण्यापूर्वी पहाटे किंवा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. देवघरात किंवा शांत जागी आसनावर बसावे. श्री दत्तगुरूंचे चित्र किंवा मूर्ती ठेवावी. तुपाचा दिवा व अगरबत्ती लावावी. मन शांत करून डोळे मिटून गुरुचे स्मरण करावे. संकल्प: श्री दत्तगुरूंच्या कृपेने मी गुरुचरित्र पारायण सुरू करीत आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण हो. माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर गुरुकृपा सदैव राहो. पारायणाचे प्रकार व अध्याय विभागणी. 7 दिवसाचे पारायण अत्यंत श्रेष्ठ. दररोज सुमारे 7-8 अध्याय वाचावेत. गृहस्थांसाठी सर्वात योग्य गुरुवारी सुरू करणे उत्तम. 5 दिवसाचे पारायण. श्रद्धा अधिक, वेळ मर्यादित असणाऱ्यांसाठी 3 दिवसाचे पारायण. अनुभवी साधकांसाठी जास्त संयम व नियम आवश्यक. 1 दिवसाचे पारायण. अत्यंत श्रद्धा व शारीरिक मानसिक तयारी आवश्यक असते. पारायण कधी करावे? गुरुवार सर्वात पुण्यदायक. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, आजार, आर्थिक अडचण, मानसिक क्लेश असताना रोज थोडे वाचन करणेही फार फलदायी असते. पारायणाचे नियम श्रद्धेने पाळावेत. शक्य असल्यास सात्विक आहार, मद्य, मांस टाळावे. वाचनात खंड पडू देऊ नये. खोटे बोलणे, निंदा टाळावी. संयम, नम्रता व श्रद्धा ठेवावी. पारायण पूर्ण झाल्यावर श्री दत्तगुरूंची कृतज्ञतेची प्रार्थना, श्री गुरुदत्ताची आरती, गोड पदार्थाचा नैवेद्य, गरजूंना अन्न, वस्त्र किंवा दक्षिणा द्यावी. गुरुकृपेचा अनुभव मनात साठवावा. श्री गुरुदेव दत्त.